आजचा आपला जो शांती मंत्र आहे हा केन छांदोग्य आणि मैत्रायणी उपनिषदांचा शांती मंत्र आहे. हा सामवेदीय आहे. आता वेद आणि उपनिषद यांच्याबद्दल सांगायला पाहिजे की वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून आलाय, जे अनुभवाला आलं ते, म्हणजे जे आपल्याला हे सगळे सांगतायत ते अनुभवाला आलं ते सांगतायत. म्हणून विद्वान जे असतात ते अनुभवी असावेत अशी अपेक्षा असते, कारण वेद हे अनुभवातूनच आलेले आहेत. वेदांमध्ये काय आहे, कर्मकांड आहेत पहिल्यांदा जे वेद आहेत, आणि त्याच्यानंतर ज्ञानकांड आहेत. उपनिषद ही ज्ञानकांडामध्ये येतात. ज्ञानकांडामध्ये आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद हा जो भाग आहे तो वेदांच्या नंतर येतो. म्हणून पहिल्यांदा कर्मकांड आणि नंतर ज्ञानकांड. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली सुसंगती आहे की पहिल्यांदा कर्मकांड आली, कारण वर्तन हे सगळ्यांना प्राप्त होतं. लिंबिक सिस्टीम आणि आपल्या आदिम भावना या वर्तनाशी निगडीत होत्या, म्हणून पहिल्यांदा कर्म आलं, पहिल्यांदा कर्मकांड आलं. मग जसे विचार आणि भावना उच्च उच्च होत गेल्या तसं पुढे ज्ञानकांड आलं. तेव्हा क्रोनॉलॉजिकली सुद्धा पहिल्यांदा कर्मकांड येणं आणि नंतर ज्ञानकांड येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आजही आपण जेव्हा ईश्वर संकल्पना शिकू त्यावेळेला आपण त्याच्याकडे जाऊ. म्हणजे हा निओकॉर्टिकल टच हळूहळू डेव्हलप झाला, शेकडो वर्ष लागली याला. आणि हा निओकॉर्टिकल टच असा आहे की संपूर्ण उपनिषदांचा एक लेखकच नाही, शेकडो ज्ञानी लोकांनी एकत्रितपणे केलेला तो ज्ञानयज्ञ आहे, ज्याची तुलना आपण ह्युमन जिनोमचा झालेला खूप मोठा एक्सपेरिमेंट किंवा सर्नमध्ये चालू असलेला देवकणांचा प्रयोग याच्याशी आपण त्याची तुलना त्या काळामधल्याच करू शकतो. म्हणजे आजची उदाहरणं एवढ्यासाठी की त्या काळामध्ये अनेक शतकांमध्ये हा सगळा ज्ञानयज्ञ चालला होता. याच्यावरती कुणा एका माणसाने स्वतःचा कॉपीराईट कधी सांगितला नाही. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. गांधीजी नेहमी असं म्हणायचे, गांधीजींना एकदा विचारलं की तुमच्या आश्रमामध्ये 2 वेळा प्रार्थना का असते, सकाळी आणि संध्याकाळी? तर गांधीजी म्हणाले की सकाळची प्रार्थना ही माझ्या दिवसाची किल्ली आहे आणि संध्याकाळची प्रार्थना हे माझ्या दिवसाचं कुलूप आहे. कारण सकाळची प्रार्थना मला बहिर्मुखतेकडे नेते आणि संध्याकाळची प्रार्थना मला अंतर्मुखतेकडे आणते. म्हणून आपण हा शांती मंत्र पहिल्यांदा ऐकूया आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेऊया. ओमाप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं मां ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्वनिराकरणं मेऽस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. शब्दार्थ बघूया पहिल्यांदा. माझी हस्तपादादी अंगे तशीच वाणी प्राण चक्षु क्षोत्र पुष्ट होवत, सर्व इंद्रियांमध्ये बळ येवो. उपनिषद प्रतिपाद्य सर्व ब्रह्म आहे. मी त्या ब्रह्माचे निराकरण म्हणजे अस्वीकार न करावे. ब्रह्म माझे निराकरण न करो, निराकरण न होवो, माझे निराकरण न होवो. उपनिषदातील जे धर्म ते त्या आत्म्यामध्ये निरत असलेल्या माझ्या ठिकाणी असोत, माझ्या ठिकाणी असोत. कालच आपण पाहिलं की शब्दार्थ आपल्याला फारसं काही सांगत नाही. मग आपल्याला हे जो पहिली जी ओळ आहे की माझी हस्तपादादी अंगे तशीच वाणी प्राण, ही ओळ आपल्याला काय सांगते? अनुभव हा सर्वांगाने घ्यायचा आहे. अनुभव हा एकजीव होऊन घ्यायचा आहे. कोणताही अनुभव फक्त शरीर, फक्त मनाचा नाही, फक्त विचार, फक्त भावनांचा नाही. आपल्याला पदोपदी हे सगळे मंत्र एकजीवता सांगतात की जे काय करायचं ते सगळं एकत्रितपणे करा, पूर्णपणे त्याच्यावरती लक्ष केंद्रित देऊन करा. पुढे सांगितलंय उपनिषद प्रतिपाद्य सर्व ब्रह्म आहे. म्हणजे उपनिषदात सांगितलेलं ज्ञान हे ब्रह्मज्ञान आहे. आता याची थोडीशी गंमत सांगतो. आपल्या परंपरेमध्ये 2 प्रकारचे ज्ञान सांगितलेली आहेत. एकाला म्हटलंय आत्मज्ञान, म्हणजे त्याला म्हणतात पराविद्या,
आणि दुसऱ्याला म्हटलंय आपलं सगळं व्यावहारिक भौतिक ज्ञान, तर त्याला म्हटलंय विज्ञान किंवा त्याला म्हटलंय अपराविद्या. पराविद्या जी असते ती प्रायमरी इग्नरन्स दूर करते, म्हणजे जो बेसिक आपलं अज्ञान असते ते दूर करते. आणि अपराविद्या असते ती सेकंडरी इग्नरन्स दूर करते. आता तुम्ही म्हणाल प्रायमरी इग्नरन्स आणि सेकंडरी इग्नरन्स या अज्ञानाच्या प्रतवाऱ्या काय आहेत? तर सेकंडरी इग्नरन्स याचा अर्थ असा की जी सगळी भौतिकशास्त्र आहेत ना जगातली, त्यांचं आपल्याला अज्ञान असणार ना, म्हणून तर आपण शिकतो. सगळे विषय जे आपले ते आपण शिकतो. तर या आपल्या शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे की सेकंडरी इग्नरन्स हा तुमचा कधीच सर्व विषयांच्या मधला जाणार नाही. आणि ते ऑब्व्हियस आहे ना, की मी समजा डॉक्टर असेल तर मला वकिलीतलं काही येणार नाही, वकील असेल तर त्याला CAचं काही येणार नाही. तर त्यांचं म्हणणं असं आहे की सेकंडरी इग्नरन्स इज ओके, तो थोडा राहिला तरी सुद्धा चालेल. सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं भौतिकातल्या हे जरुरी आहे असं नाही, पण आत्मज्ञान मात्र सगळ्यांना असलं पाहिजे. मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलो आहे, हे बेसिक ज्ञान आहे. आणि म्हणून प्रायमरी इग्नरन्सला काही क्षमा नाही, म्हणजे प्रायमरी इग्नरन्स दूर करणे फार महत्त्वाचं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की कितीही प्रमाणात जरी तुम्ही सेकंडरी इग्नरन्स दूर केलात, म्हणजे मी विविध शास्त्रांमधला अत्यंत प्रगत असा व्यक्ती झालो, तरी जोपर्यंत माझा प्रायमरी इग्नरन्स दूर होत नाही, आत्मज्ञान जोपर्यंत मला मिळत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून त्याला ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय, खूप उपमा दिल्यात. मोरपिसावरचे डोळे, मोरपिसावरती पण डोळे असतात, पण त्या डोळ्यांना दृष्टी नसते. तर फक्त जर भौतिक ज्ञान असेल तर ते मोरपिसांवरचे डोळे आहेत, त्याला आत्मज्ञान मिळालं तर मग त्या डोळ्यांना दृष्टी येईल. अशा तऱ्हेची ती सगळी मांडणी आहे. पुढे बघूया. माहम ब्रह्मम निराकुर्यात, माझी आणि ब्रह्मंची तार जुळू दे. मी त्या ब्रह्माचं निराकरण म्हणजे अस्वीकार न करावा. आता काय गंमत आहे, ब्रह्म हे व्यापक आणि विशाल आहे, मी माझ्या शरीरामध्ये मर्यादित आहे. दोघांमध्ये एकत्व होऊ दे. मी म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे मी, ह्याची जाणीव होऊ दे. आणि हे सगळं होत असताना निराकरण न हो म्हणजे काय, या सगळ्या प्रक्रियेमधून मी गळून जाऊ नये, मी पळून जाऊ नये. म्हणजे निराकरण न हो याचा अर्थ मी गळण्याची शक्यता आहे, मी पळण्याची. गळण्याची म्हणजे काय, सुरू करेन आणि सोडून देईन. आणि पळण्याची म्हणजे हा माझा विषयच नाही म्हणून पळून जाईन. तेव्हा गळायचं नाही, पळायचं नाही. आपल्याला शांतिमंत्र सांगतो मिसळायचं, म्हणजे सर्वांगाने त्या अनुभवामध्ये उतरा, म्हणजे तुम्हाला कळेल. मग अस्वीकार निराकरणमचा हा अर्थ आहे. तदात्मंती निरतेये उपनिषत्सु धर्म. उपनिषदातील धर्म माझ्या ठिकाणी येऊ दे, माझ्या आत येऊ दे. किती छान म्हटलंय बघा, ते मयी संतू, ते माझ्या आतमध्ये उतरू दे असं ते म्हणतात. कारण हे ज्ञान आहे ते क्रिएटिव्ह ज्ञान आहे. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये असं म्हटलंय की हे जे ज्ञान आहे ते सुकलेल्या झाडाच्या खोडाला जरी सांगितलं तरी त्याला शाखा फुटतील, त्याला पालवी फुटेल, इतकं हे छान ज्ञान आहे असं या शांती मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा आपण सगळेजण या मंत्रासाठी आपलं ओम शांती 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 म्हणूया तीनदा आणि सुरुवात करूया. ओम शांती शांती शांती. आता आपण आपल्या कालच्या रिव्हिजनकडे येऊया. ही आपली कालची लास्ट स्लाईड आहे बरं का. आता काल मला श्रोत्यांचे जे फीडबॅक्स आले त्याच्यामध्ये काही जण म्हणाले की हो ते तुम्ही लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स आणि निओ कॉर्टेक्स जे बोलत होतात त्याच्यावरती आम्ही काल घरी जाऊन भरपूर जोक्स केले आणि आजचा आमचा स्वयंपाक कुठल्या पातळीवरती आम्ही केला वगैरे असं सगळं आम्ही बोललो. तर म्हटलं फार चांगली गोष्ट आहे, हे त्रैराशिक आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. सगळे 3 दिवस आपल्याला हे विसरून चालणार नाही, कारण त्याच्यावरतीच आपली सगळी मांडणी आहे पुढची. काही जण म्हणाले पण आम्हाला अजूनही कळलं नाही की ते लिम्बिक कॉर्टिकल निओ कॉर्टिकल काय आहे, म्हणून पटकन बघूया. आपण काय म्हणालो, मेंदूचा विकास झाला तो कण्यापासून कवटीपर्यंत. उत्क्रांतीच्या प्रवाहामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी आदिमानव होता त्या आदिमानवासमोर जीवशास्त्रीय आव्हानं होती. या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्या भावना तयार झाल्या त्यांना आपण आदिम भावना, प्रिमिटिव्ह इमोशन्स असं म्हटलं. या प्रिमिटिव्ह इमोशन्स मेंदूच्या लिम्बिक सिस्टीममधून तयार झाल्या आणि म्हणून हे तुमच्या माझ्याकडे असलेलं 100,000 वर्षांचं हार्डवेअर आहे.
त्यानंतर आपण म्हणालो की जशी संस्कृती तयार झाली तशी गेल्या 10-12 हजार वर्षांमध्ये मेंदूमध्ये कॉर्टेक्स म्हणजे मोठा मेंदू तयार झाला. त्या मोठ्या मेंदूमधून प्रगत भावना म्हणजे प्रोडक्टिव्ह इमोशन्स तयार झाल्या आणि म्हणून ते सॉफ्टवेअर आहे. ते हार्डवेअर नाही आहे, ते सॉफ्टवेअर आहे. आणि गेल्या 4 ते 6 हजार वर्षामध्ये प्री फ्रंटल निओकॉर्टेक्समध्ये एक रिसेंट सॉफ्टवेअर तयार झालं. त्याला म्हणतात उन्नत भावना, प्रोग्रेसिव्ह इमोशन्स, निओकॉर्टिकल इमोशन्स. आता ज्यावेळी मी आदिम भावनेवरती असतो तेव्हा मी स्वकेंद्रित म्हणजे सेल्फ सेंटर्ड असतो. प्रगत भावनेवर येतो तेव्हा सहकेंद्रित म्हणजे सेल्फ अँड अदर्स. आणि ज्या वेळेला मी प्री फ्रंटल कॉर्टेक्समध्ये जातो तेव्हा मी विश्वकेंद्रित म्हणजे माय इंटरेस्ट अँड अदर्स इंटरेस्ट बिकम वन. सो दिस इज प्रिमिटिव्ह लिम्बिक सिस्टीम, दिस इज कॉर्टेक्स, दिस इज प्री फ्रंटल निओकॉर्टेक्स. आता हे आपल्याला डोक्यात का ठेवायचं आहे? कारण ह्याच्यावरती आपली पुढची सगळी गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे हे आपल्याला सतत डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे. बुद्धी याच्याकडे जाऊ पुढच्या आपल्या कॉलममध्ये. आदिम भावना असताना म्हणजे लिम्बिक सिस्टीमवर आपण असताना देहबुद्धी म्हणजे मी, म्हणजेच शरीर म्हणजेच मन. सो आय एम व्हेरी जजमेंटल. कॉर्टेक्सला मी आलो की मला समत्व बुद्धी येते. सो आय बिकम नॉन जजमेंटल. कालच्या लक्षात आलं का तुम्हाला? वर्तन आणि व्यक्ती यामध्ये फरक करूया. जे आपण काल म्हणालो ना, प्रॉब्लेम आणि ब्लेम काय आहे ते बघूया. ते जे आपण 7-8 पॉईंट्स काढले होते ते. काल आपण बोललो की मला जर आदिम भावनेतून प्रगत भावनेकडे यायचं असेल तर माझ्यातला साक्षी भाव जागृत करायला पाहिजे. काल आपण 2 फोटोग्राफ बघितले बघा. ट्रॅफिक पोलीस बघितला, आपल्या जगण्याचे पर्यटक व्हा तो फोटोग्राफ आपण बघितला, स्क्रीन, रियालिटी आणि पॉपकॉर्न ते आपण बघितलं. आणि जी उन्नत भावना आहे ती कशी आहे? बियॉन्ड जजमेंट आहे. काल आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. मी काल तुम्हाला जेव्हा गोष्टी सांगितल्या निओकॉर्टिकलच्या तेव्हा आपण सगळे म्हणालो की क्या बात आहे, हा माणूस छोटा नाही, ह्या माणसामधल्या माणुसकीचं, माणसामध्ये दडलेल्या खूप मोठ्या माणसाचं हे दर्शन आहे असं आपण म्हणालो. आणि काल आपण बघितलं की आपल्याला मेंदू विज्ञान जे काही सांगतंय ते आपल्याला परंपरा कशी सांगत होती? तर आदिम भावना सांगितलेल्या आहेत आसुरी संपत्तीमध्ये, प्रगत भावना सांगितलेल्या आहेत क्षेत्र विचारामध्ये आणि उन्नत भावना सांगितल्या आहेत दैवी संपत्तीमध्ये. बरोबर? त्यामुळे हे आपल्या आता डोक्यात आलं. कालची आपली अख्खीच्या अख्खी रिव्हिजन झाली. रिव्हिजनला ह्याच्यापेक्षा जास्ती वर्गामध्ये सुद्धा शिक्षक जास्त वेळ देत नाही त्याच्यापेक्षा. त्यामुळे आता आपण रिव्हिजन झाली. उद्या पुन्हा एकदा आपण करू, कारण आज आपल्याला पुढं जायचं आहे. आज आपण जे पुढे जाणार आहोत सॉक्रेटिसचं एक फार सुंदर उद्धृत आहे. लेट्स टर्न ओव्हर टुगेदर द ट्रेझर्स दॅट द वाईज मेन हॅव लेफ्ट अस, ग्लॅड इफ इन डुईंग सो वी मेक फ्रेंड्स विथ वन अनदर. छान आहे बघा. ट्रेझर्स दॅट द वाईज मेन हॅव लेफ्ट अस. सगळी जी निओकॉर्टिकलवाली शहाणी माणसं आहेत ना जगातली, त्यांनी आपल्यासाठी खूप काही गोष्टी सोडलेल्या आहेत आणि त्यांचा आपण वापर करूया. आपले ज्ञानेश्वर म्हणतात भाष्यकारांते वाट पुसितू. ज्ञानेश्वरांसारखा इतका मोठा माणूस तो सुद्धा आपल्याला म्हणतो की मी सुद्धा अनेकांना वाट पुसत गेलो. या उपनिषदाच्या अभ्यासामध्ये मी सगळ्या ऋषींना वाट विचारली, ज्ञानेश्वरांना विचारली, तुकाराम, विनोबा, टिळक, विवेकानंद, रामकृष्ण, रमण महर्षी, ओशो, निसर्गदत्त महाराज, श्री एम पुढे येतील ते, मृणालिनी देसाई, दयानंद सरस्वती, गांधीजी, चिन्मयानंद, असे अनेक भाष्यकार मला या अभ्यासामध्ये भेटले. आणि त्या सगळ्यांची पुस्तकं ही विनोबांनी साहित्याची फार सुंदर व्याख्या केली आहे. विनोबा म्हणतात जे सहित चालतं ते साहित्य. जे तुमच्या सहित चालतं, जे तुमच्या बरोबर चालतं त्यालाच तुम्ही साहित्य म्हणायचं. त्यामुळे या भाष्यकारा ते वाट्य पुसतू आपण पुढे पुढे जायचं. आपण नवीन काहीच बोलत नाही आहोत. यांनी जे सांगितलंय तेच आपण बोलतोय. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची, साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकवता धनी वेगळाची. अशा भावनेने ह्या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांच्या समोर मांडणार आहोत. आजच्या आपल्या विषयाची सुरुवात आपण एका
छायाचित्राने करतो बघा. रोदा नावाचा एक प्रसिद्ध शिल्पकार होता. अमेरिकेमध्ये फिलाडेल्फियामध्ये रोदाचं खूप मोठं म्युझियम आहे. आणि हा जो रोदा होता हा वास्तवदर्शी शैलीमध्ये हा शिल्पकला करायचा. त्याचं हे फार जगप्रसिद्ध शिल्प आहे. त्याचं नाव आहे द थिंकर. तुम्ही आणि आम्ही हे बघतोय, विचारमग्न माणूस आपल्याला दिसतोय. आपली जी काही विचार करण्याची पातळी, त्यावर आपण ठरवणार की हा माणूस काय विचार करतोय, बरोबर की नाही? म्हणजे आपण लिंबिक सिस्टीमला असलो तर आपण म्हणू की या बिचाऱ्याला ना प्रमोशन मिळालेलं दिसत नाहीये, हा आर्थिक दृष्टीने फारच अडचणीत आहे असं आपण म्हणू. आपण जर ह्याला कॉर्टिकल लेवलला बघितलं तर आपण म्हणू की ही इज कंटेम्प्लेटिंग. हा मनन चिंतन करणारा हा थिंकर आहे. पण याला जर आम्ही न्यू कॉर्टिकल दृष्टीने बघितलं तर हा थिंकर काय बरं विचार करतोय असं आपल्याला वाटेल. तर म्हणून आपण न्यू कॉर्टिकल दृष्टीने विचार करणारे आपले माजी राष्ट्राध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या एका पुस्तकात त्यांनी या रोदाचं उदाहरण दिलंय. त्यांनी जेव्हा बघितला हा रोदा तेव्हा त्यांना काय वाटलं ते आपल्याला सांगतायत. आपण हे चित्र पुन्हा एकदा बघूया आणि राधाकृष्णन काय म्हणतात ते ऐकूया. राधाकृष्णन लिहितात, काय बरं विचार करत असेल हा. दुभंगत्वामध्ये आणि द्वैतामध्ये राहणं हेच माझ्या नशिबात आहे का. गोंधळलेले विचार. एकीकडे आदर्श वैश्विक सौजन्याची व्याख्या करायची आणि व्यवहारात मात्र वागणं वैश्विक क्रूरतेचं. का नाही आमच्या सर्वांकडे समर्पणाचं साहस. का नाही आमच्याकडे औदार्याचं भान, ज्यामुळे आम्ही आमचं जगणं न्याय आणि समतेने संतुलित करू शकू. हे विचार आहेत सर्वपल्ली राधाकृष्णनांचे. कारण ते न्यूकॉर्टिकल टच असलेले गृहस्थ होते, त्यामुळे त्यांना तिथे इतके व्यापक अशा तऱ्हेचे विचार सुचले. हाच न्यूकॉर्टिकल टच आपले ज्ञानेश्वर सांगतात आपल्याला, म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि विश्व आपणची पै होईजे, ऐसे साम्य एक उपासीजे पांडवागा. काय म्हणतायत बघा, स्वतःमध्ये विश्व पहा आणि विश्वामध्ये स्वतःला मिसळवा. एकत्व साधा, अद्वैत साधा, भेदाभेद नष्ट करा. म्हणजे सगळ्या मंडळींचं म्हणणं काय आहे बघा, मीला समजून घ्या. सगळेजण आपल्याला तेच सांगतायत ना, मी समजून घ्या, मी समजून घ्या. आणि हे ऐकायला फार छान वाटतं बरं का, स्वतःमध्ये विश्व बघा वगैरे, आपल्याला एकदम मस्त वाटतं, कवितेच्या पातळीवरती छान वाटतं. मग आपल्याला नंतर कळत नाही की म्हणजे मी म्हणजे कोण, हा विचार काय आहे, सेल्फकडे म्हणजे माझ्याकडे मी कसं बघायचं. रामकृष्ण परमहंस एकदा असं म्हणजे नेहमीच ते म्हणायचे की इफ यू कॅनॉट गेट रीड ऑफ दॅट रास्कल मी, ॲटलिस्ट मेक हिम अ सर्वंट. म्हणजे त्याला नोकर तरी बनवा, म्हणजे त्याला सेवेला तरी लावा. नाहीतर हा मीच करत राहील तर काढता नाही आला तर निदान त्याला सेवक तरी करा असं ते म्हणायचे. पण विश्वामध्ये आपण होणं म्हणजे काय. अनिकेत शब्द आहे बघा, अनिकेत हे नाव असतं मुलाचं. अनिकेत हे दत्ताचं नाव आहे. अनिकेत याचा अर्थ एक असा आहे नकारात्मक, की ज्याला राहायला घर नाही असा. पण त्याचा सकारात्मक अर्थ आहे की ज्याचं विश्व घर आहे असा, की ज्याला बंद घर नाही त्याच्यासाठी सगळं विश्व हेच घर आहे. त्यामुळे आपल्या शब्दांच्या मध्ये सुद्धा एका बाजूला बंदपणा आहे, एका बाजूला मोकळेपणा आहे. आणि आपल्याला ही सगळी मंडळी सांगतायत की महत्वाची गोष्ट ही आहे की तुमचं मन समजून घ्या. म्हणून गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय, उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची आपुला बंधू आत्माची रिपू आपुला. किती सुंदर रूपांतर विनोबांनी केलंय. आणि खालचं गद्य वाचूया. माणसानं स्वतःचा उद्धार स्वतःच करावा, त्याने स्वतःला कधीही अधोगतीला जाऊ देऊ नये. प्रत्येक जण स्वतःच स्वतःचा मित्र आहे, तसाच शत्रूही आहे. आता नीट समजून घ्या, प्रत्येक जण स्वतःच स्वतःचा मित्र कधी आहे, कॉर्टिकल आणि न्यूकॉर्टिकल असेल तर.
आणि प्रत्येकजण स्वतःचा शत्रू कधी आहे? लिंबिक सिस्टीमला आदिम भावनांच्या मध्ये असेल तर. म्हणजे आपल्या आकलनामध्ये हा श्लोक बरोबर बसेल. हा जो श्लोक आहे याचं महत्त्व पुन्हा एकदा सांगतो. 2 महर्षी माणसांची वाणी आहे याच्यामध्ये. ह्याच्यातलं जे पद्य आहे ते गीताईचं आहे, म्हणजे ते विनोबांचं आहे. आणि मी तुम्हाला जो खालचा मराठी अर्थ सांगितला तो लोकमान्य टिळकांनी केलेला आहे. तेव्हा या एका स्लाईडमध्ये आपल्याला विनोबा आणि लोकमान्य टिळक हे आपल्या महाराष्ट्राचे मराठी भाषेचे 2 महर्षी आपल्याला इथं भेटायला मिळतात. त्यांना नमन करून आपण सुरुवात करूया शिकायला मीपणाची प्राथमिक जाण कशी बरं तुमच्या माझ्यात आली.